तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये. मंडळी, पत्र किंवा लेटर हे आठवते का तुम्हाला? पत्रास कारण की आज आपली सर्वांची खूप आठवण येते आणि आठवण आली की खूप गहिवरूनही येतं. अगदी डोळ्यातून पाणी बाहेर येण्यासाठी तयारच असतं जणू. मला खूप अभिमान आहे. आम्ही भाऊ बहीण खूप छान राहतो. आम्हा भावंडांमध्ये पैसा, प्रॉपर्टी या गोष्टींसाठी कुठेही जागा नाही आहे. जागा आहे ती फक्त मायेसाठी. वडील वारल्यापासून आम्ही 5 भावंडं एकमेकाचा आधार बनून राहिलो. आणि आमच्यासोबत आईंचा तरी खूप मोठा आधार आहे आम्हाला. आमच्या आईंनी वडिलांनीच शिकवले आम्हाला, पैसा प्रॉपर्टीपेक्षा माणुसकी महत्त्वाची, माया महत्त्वाची, एकमेकाची साथ महत्त्वाची. पण लग्न झाली आमची आणि आम्ही फुलपाखरासारखं पटकन उडून गेलो. जिकडे तिकडे आम्ही बहिणी खूप सुखी आहोत. आणि आमच्या या सुखासाठी आमची साथ म्हणजे आमचे भाऊ आहेत दोघे भाऊ म्हणजे अगदी राम लक्ष्मणाची जोडी आहे. सुख म्हणजे काय असते हो? सुख म्हणजे बँक बॅलन्स असलं म्हणजे सुख असं नाही. माझ्यासाठी सुखाचा असा अर्थ आहे, एकमेकाच्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी आपण जिथं उभं राहतो ते म्हणजे सुख. आणि आम्ही 5 बहीण भावंडं अशीच आहोत. आम्ही बहीण भावंडं एकमेकांची ताकद बनून राहिलो आणि आत्ताही राहतोय. पण हल्ली जिकडे तिकडे बघते, माया ही राहिलेलीच नाही आहे. हल्ली खूप लोकांमध्ये मी बघते, माया आहे ती फक्त पैसा आणि प्रॉपर्टी यामध्ये. जर बहीण भावांनी एकमेकाला पैसा किंवा प्रॉपर्टी शेअर केली तरच माया, अशी भावना आहे हल्ली लोकांची. देण्याबद्दल काहीच हरकत नाही. पण हे सगळं बघते तेव्हा खूप वाईट वाटतं. अरे, कुठे गेली ती माया? कुठं गेलं ते प्रेम? कुठे गेल्या त्या लहानपणीच्या आठवणी बहीण भावंडांच्या? मोठं झालं की सगळं विसरतात काय हो? मला कुणालाही उद्देशून बोलायचं नाही. मी माझ्या मनातला विचार मांडला या पत्रामध्ये. असो. पण आम्ही 5 भावंडं म्हणजे मी काय सांगू? सगळ्यांचे विचार आहेत वेगळे, पण एकत्र जमलं तर कुणाचं खरं